घरापाशी आलते माघारी निघाले परत. रमाई दिवा विझला म्हणजे बाबा. तसं नाहीये यमुने, तसं नाहीये. पंत त्या दिशेला गेले म्हणजे लय दूर दूर निघून गेले. उत्तरेकडे गेले ते. आपल्या प्रेतात्म्यांच्या बी हद्दीच्या पलीकडे गेले ते. वय वय. कसं पाय रडतीये तू मनोरमे? हा, कसं पाय रडतीये? अगं जिंगरोबांनी समजा दाखवलं की पंत असतील म्हणजे असतीलच, जिवंत असतील. पण त्यांना शोधणार कुठं? ते कुठं असतील ते आपल्याला ठाव नाही आणि ते शोधणं बी कठीण आहे. हे पंत आता उत्तरेला गेले म्हणजे गंगेकडं किंवा हिमालयाकडं. होय 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 होय. आता त्यांना शोधणं म्हणजे मृगजळा मागे धावण्यासारखं नाहीये का? आणि एक लक्षात घ्या, एक गोष्ट लक्षात घ्या, पंत घरापाशी येऊन माघारी गेलेत. याचा अर्थ हाच आहे की त्यांना घरात यायची इच्छाच नसल. पण बाबाजी खेळणी घडवायला सांगितली म्हणजे आठवण देऊ बेटा, आठवण. त्यांना आठवण पाठवायची होती पण स्वतः का नाही आले बाबा? नाही आता आलं म्हणून पाठवली दुसऱ्याच्या हाती. टाळी बराबर वाजली. पण त्यांना शोधूया या विचारापासून समद्यांची दिशाभूल झाली. म्हणजे एखाद्याला मला एखाद्या दिशेला पाठवायचं असेल तर त्या दिशेला टाळी वाजवायची. वा बाबाजी, टाळी तुम्हाला हवी तिथे वाजवलीत. आत्ता आलं माझ्या ध्यानी. मनोरमे, तुझ्या कुकवाची प्राणज्योत सुरक्षित राहील म्हणून आम्ही आराधना करतोय. पण आता शोधण्यात काहीच अर्थ नाहीये, काही उपयोगच नाहीये. कारण गुरु झिंगरोमांनी तसं सांगितलंय. बाबाजींनी अशी शक्कल लढवली आहे की आता कोणीच म्हणणार नाही त्यांचा शोध घेऊया म्हणून. हे तू का अशा का मना डोलवतायत? काहीतरी गडबड आहे. मला मामनजीचा शोध घ्यायलाच हवा. वहिनी, नाही नाही भाऊजी, तुम्ही आता काहीही बोलू नका. आधीच माझ्या डोक्याला खूप व्याप आहेत, त्यात नवीन काय भर नको. नाही नाही, तुम्ही काही सुचवूच नका. तुमच्या दादांचा विषय बंद. बंद म्हणजे बंद. रमाई, मला जरा बोलायचं. मला वाटलंच होत. बोल,
आता काय नवीन भरवलंय तुझ्या बायकोने तुझ्या डोक्यात? ते सोड रमाई, पण आपण बाबांना शोधायला तिकू, रमाई मला आतून असं वाटते पण त्यांचा शोध घेतला तर ते नक्की सापडतील. त्यांची आपली भेट होईल रमाई. स्वतःचं मत असेल तर ते मांडावं दिको, पण कुणाच्या बोलण्यात येऊन बोलू नये. आणि आता तू कुणाच्या बोलण्यात आलायस हे उघड आहे. एका दारातून तू येतोस, ती एका दारातनं येते. हा काय योगायोग आहे? तिनेच तुला काहीतरी शिकवून पाठवलंय म्हणून तू आल्या आल्या पोपटासारखा बोललास. रमाई असं काय करतेस? अगं मी स्वतः विचार करू शकतो ना. बाबांजींचं म्हणणं तर मला अजिबातच पटलं नव्हतं, पण ते आहूंना कसं सांगायचं हाच विचार करत होते. आणि आहू नेमकं माझ्या मनातलंच बोलले. बघ दिगू, तुझी बायको बघ किती खुश आहे. तिचा विश्वास नाहीच आहे बाबाजींवर. अरे पण तुझाही नाहीये. बाबाजी खात्रीपूर्वक स्वतः सांगतायत की बाबांना शोधणं कठीण आहे, तरी बरोबर त्यांच्या विरोधात जाऊन कसं काय बोलता रे तुम्ही? नाही रमाई, मी अविश्वास दाखवतच नाहीये. मी फक्त अरे तुला तुझा विश्वास नाही आहे ना बाबाजींवर? तिनेच तुझे कान फुंकले असतील की बाबाजींच्या विरोधात जाऊन आपण तुमच्या बाबांचा शोध घेऊया. काल ही सालसूद महिना हेच सांगत होती ना. नाही रमाई, पण आज नाही सांगितलं. पण उत्तरेच्या दिशेला शोध घेण्यात काय हरकत? आणि सखूनी सांगितलं म्हणून बाबांचा शोध घ्यायला तुझी हरकत आहे? असं नको करूस. मी तेच म्हणतोय ना. पहिली म्हणजे अहो तुम्ही समजून घ्या ना. आपण नुसतंच हातावर हात ठेवून बसलो किंवा काहीच प्रयत्न केले नाहीत तर मन आपलं आतल्यात आपल्याला खातच राहणार नाही का? अहो भाऊजी काय बोलताय तुम्ही? अहो शंभूबाळ हरवलाय का? एवढे मोठे विद्वान हरिभक्त परायण श्रीधर पंत घरातून निघून गेले आणि हरवलेले नाहीत. स्वतःच्या मर्जीने घर सोडून निघून गेले. मग जेव्हा त्यांची इच्छा होईल असेल तेव्हा ते येतीलच ना स्वतःहून. नामू सुताराकडे जाऊन खेळणी करायला सांगू शकतात ना. मग तसे इथे नाही का येऊ शकत? आणि त्यांचीच जर इच्छा नसेल तर तुमचाच कशाला हट्ट त्यांना शोधायचा? येऊ का? कोण आपण? मी दिना. ही अंगठी घेऊन आलोय. श्रीधर पंतांच्या पत्नी आपणच ना? हो का? पंत भेटले होते मला. जाताना खून म्हणून ही अंगठी देऊन गेले. ही तुम्हाला देऊन ते हिमालयात शांतीच्या शोधात गेले. हा सांगावा तुम्हाला द्यायला सांगून गेलेत. ओळखीची खून म्हणून ही अंगठी दिली होती. कधी घडलं हे सगळं? साधारण 6-7 महिने होऊन गेलेत. रमाई, अगं ही बाबांची अंगठी आहे. बाबांची. रमाई, अगं बाबांचा शोध घ्यायला आणखी हुरूप आला. बघ. आणि काय हो तुम्ही म्हणालात की 6-7 महिने झालेत ना? मग इतक्यात का नाही आलात तुम्ही? क्षमा करा, पण खरं तर ह्या अंगठीचा मोह मला झाला होता. म्हणूनच ही अंगठी मी माझ्याकडे ठेवली होती. पण तुम्हाला खरं सांगतोय, ज्या दिवशी वाईट विचारांनी ही अंगठी मी माझ्याकडे ठेवली ना, त्या दिवसापासून घराची शांतताच नाहीशी झाली. एकावर एक वाईट प्रसंग यायला लागले.
मी मी खूप घाबरलो होतो, पण पण शेवटी मी बाबाजींना शरण गेलो आणि बाबाजींनी बरोबर ओळखलं. ते म्हणाले, हा जो काही आहे ना तो या अंगठीचाच प्रताप आहे, त्यामुळे ही ज्याची आहे ना त्याला परत कर. म्हणूनच मी ही अंगठी परत द्यायला आलो. क्षमा करा. अगं बाई, जय बाबाजी. बरं मी येऊ. हो, या. हे काका मला नामू काकांसारखे साधे सरळ वाटले होते, पण यांनी बाबाजींचं नाव घेतलं म्हणजे यांना बाबाजींनीच पाठवलं असेल. यांच्या बोलण्यावर कसा विश्वास ठेवणार? पहिला तुझ्या एका चुकीमुळं आम्ही एवढा मेहनतीने मांडलेला खेळ समजा वाया गेला असता, सत्यानाश झाला असता त्याचा. कसा काय दिवा पडला, कसा काय? अरे किती वेळा सराव करून घेतला होता याचा, पण तरी आयत्या वेळी गोंधळ घालायचो तो घातलाच याने. तू सांग ना याला, दाखव दाखव कसं करायचं. जा. अरे बाहेरू धाव की. आलो आलो. हे सोंब्या बघ बघ जरा नीट. बघ 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 कसं जाते, कसं जाते. जाऊ दे. जाऊ दे, जाऊ दे, पार जाऊ दे पुढं. बघितलं कसं थांबवलं त्यांनी. ये रे बाहेर. बाबाजी, अहो शुंभ्याने माती खाल्ली, पण तुम्ही हे जे काही रचलं ना, दिवा गरगर फिरत होता, सगळ्यांची डोकी फिरली हो. मला तर लय मजा आली. नाही पर तो दिगू दिगू आमच्याकडे संशयानं बघत होता. त्या परिस्थिती सकू लय बारकाईनं बघत होती की दिवा घराघरा स्वतः कसा फिरतोय. ती सखू, या सखूच आमासनी ग्रहण लागलाय. बारीक नजर ठेवाया पाहिजे त्या पोरीवर. हार मानत नाही ती पोरगी. विठुऱ्या, रखुमाई, मला तरी असं वाटत नाही की मामांजी कुठेतरी दूर उत्तरेला गेले असतील. कारण मला नेहमी हेच सांगतात की मामांजींचं घरातल्या सगळ्यांवर खूप प्रेम आहे. मग ते घराच्या इतक्या जवळ येऊन घरी परत न येता कोणाला न भेटता कसे काय जातील? हो रे, बाबाजी आणि सासूबाईंमध्ये काहीतरी खाणाखुणा चालला होता. ते मामांजींबद्दलच असतील ना. आणि मग सासूबाई त्यांना शोधू नका असं म्हणत होत्या. आता मी आऊन नाही कसं सांगू. ते तर खूप अस्वस्थ आहेत. विठुऱ्या, मला जे संकेत मिळतात ते तूच दिले होतेस ना. मग मी तू दाखवलेल्या वाटेवरूनच चालेल. पुन्हा तशीच आकृती.
मला बघायलाच हवं कोण आहे ते. अरे बापरे, बापरे, मांजर. शू, शू, शू. अरे चा, क्षणभरात आकृती गायब. जशी काय हवेत विरून गेली की काय. अहो थांब सकू, हे बघ आता व्यत्यय आणू नकोस, मला जरा काम करू दे. आणि कृपा करून आता मला काही सांगायचंय असं म्हणूच नकोस तू. हा अहो, मला तुम्हाला त्रास द्यायचा नाही, पण काहीतरी महत्वाचं बोलायचंय हो, खूपच महत्वाचं. मी पटकन सांगते ना. तू काय ऐकणार नाहीस ना, बोल. काल की नाही त्या बंद खोलीसमोर मला पुन्हा एक आकृती दिसली. घोंगड. मागे एकदा तुला असाच भास झाला होता ना सकू? नाही हो, तो भास नव्हता, खरंच मला एक आकृती दिसली त्या खोलीत. त्या खोलीचं तू नावच काढू नकोस सकू. अगं दुष्ट शक्तीने भारलेली एक ती खोली, कशाला तिच्याकडे बघतेस? अहो ती खोली मला बोलवते. तिथे कोणीतरी माझ्या जीवाभावाचे असं वाटतं. हे बघ, माझ्याशी बोललीस, दुसरं कुणाशी ये बोलू नकोस. कुणीही विश्वास ठेवणार नाही सकू. हे बघ, आताच गंगीचं प्रकरण झालंय, त्याचा परिणाम झालाय तुझ्या मनावर, बाकी काही नाही. म्हणून तुला असे भास होत आहे. नाही हो, नाही, भास नाही झाला मला. मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं. नको त्या गोष्टी दिगूच्या मनात भरवतीये. विठुरायाचं नाव, टाळ मृदुंग, नादघोष. थांब, हे बघ, अजिबात बोलू नकोस. आणि प्रत्येक वेळी विठुरायाला मध्ये का आणतेस ग? हे बघ, विठुराया तुझ्या पाठीशी असा तुझा विश्वास आहे म्हणून हे तुला टाळ मृदुंग घोष ऐकू येत असतील. हे बघ सकू, बाबाजींनी आपल्या मंत्र सामर्थ्यांनी दुष्ट शक्तीनं त्या खोलीत कोंडून ठेवलेलं आहे. त्या खोलीच्या आसपास सुद्धा भटकू नकोस तू. नशीब दिगूची अक्कल अजून जागेवर आहे. बाबा इथे असताना भजन नामस्मरण करायचे हे तुला माहित असल्यामुळे हे टाळ मृदुंग घोष म्हणजे तुझ्या श्रद्धाळू मनाला झालेले भास आहेत सकू, बाकी काही नाही. आणि ती खोली तुला बोलावते असं बोलूच नकोस. हा, नाहीतर तुझी अवस्था त्या गंगीसारखी होईल. अहो पण हे बघ सकू, त्या खोलीचं नाव नाही काढायचं, कळलं? बस. मला लगेच बाबाजींना भेटायला हवं. बाबाजी, माझं काही चुकलंय का? असे का बघताय? बाबाजी असं बघत्यात, तुम्ही हागला पारल्या मतात काय येता? मार खायचं का रे बाहेर्या? हा? कोणी असं बोलून धावतो काय रे? हे आमची शिष्य आहे, सर्वोत्तम शिष्य. तिच्या मनात काही अटी आली असेल का नाही? काय बोलतो, पण ती अटी आम्ही काढून टाकणार. आमचं कर्तव्य आहे ते. तू बोल मनोरमे, बोल बोल. नाही बाबाजी, मला कळतंय. मी सारखी सारखी इथे येऊन तुमच्या डोक्याला त्रास देते, पण मी तरी काय करू? सखूने वेळच तशी आणली. अहो स्वतः दिगून झिडकारलं तिला आज, तरी परत परत त्या भारलेल्या खोलीबद्दल त्याला सांगत होते. काय म्हणे तर ती खोली तिला बोलावते. हा, मग वाईटात चांगलं काय ते बघायचं ना मनोरमे. तू काय म्हणली, दिगून झिडकारलं म्हणजे लाथाडलं म्हण ना, लाथाडलं. अगं मग हेच चांगलंय.
हीच तर महत्वाची गोष्ट आहे आपल्यासाठी. आता दिगू सारखा महत्वाचा भक्कम आधार जर तिचा हल्ला तर सखूवर कोण विश्वास ठेवणार आहे? येते का लक्षात? पण दिगूचा आधार हल्ला तरी तरी ही कुठली स्वस्त बसायला? ती तिची उचापत थांबवणारच नाही. बाबाजी, सखू काहीही करू शकते, म्हणून मी तुम्हाला सांगायला आले मुद्दाम. हे धोकादायक आहे. ती त्या मारलेल्या खोली बाहेर काही ना काहीतरी उद्योग करत असते. अगं मग करू दे की. बाबाजी, काय बी करू दे तिला. खोली बाहेर करू दे, खोली जवळ करू दे. मी आता म्हणतो खोलीच्या आतमध्ये करू दे. काही घोर नाही लावून घ्यायचा, अजिबात नाही. तिचं हे अगोचर पाऊल तिला तिच्याच मृत्यूच्या दिशेने घेऊन जाणार आहे, यात काही शंका नाही. स्वतःचा मृत्यू ती स्वतःच ओढवून घेते की नाही बघ. काय केलं त्या खोलीबद्दलचे विचार मनातून जातच नाहीयेत. मन तिकडेच ओढवलं जात आहे.